पहा, प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. प्रश्न आहे हा, x वजा 7 ही एक समसंख्या आहे आणि हिच्या नंतर येणारी क्रमशः 17वी समसंख्या कोणती आहे. तर आपण एक काम करूया. जसं की बघा, या जर इथे जर अंक असतात तर आपण काय केलं असतं. समजा आता आपण एखादा असा अंक धरूया की 8 ही एक समसंख्या आहे आणि यानंतर येणारी 17वी समसंख्या. तर मग काय केलं असतं, प्लस 17 गुणाकारामध्ये 2. का बरं गुणाकारामध्ये 2? कारण जी समसंख्या पाहिजे आहेत तिच्या दुप्पट असते, कारण समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून 2चा फरक इथं दिला. म्हणजे मग 17 दोन्ही काय होईल, 34 प्लस 8. आणि मग जे ऐका ना, हो ते फक्त उदाहरण सांगतोय. नाही, 8 ही समसंख्या आहे ना, तर कुठे विषम. 17वी समसंख्या पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. 17वी समसंख्या पाहिजे म्हणजे 34 अधिक 8 करायचं. ठीक आहे. मग आता आपण असंच करूया. इथे बघा, x वजा 7 ही समसंख्या आहे, हिच्या नंतरची 17वी काय पाहिजे तुम्हाला, 17वी समसंख्या. आता इथे मी कंस काढून टाकला. x वजा 7 ही समसंख्या आहे, ऑलरेडी समसंख्या आहे. हिच्या नंतरची 17वी समसंख्या पाहिजे. 17वी समसंख्या आणि त्या समसंख्या अशा दुप्पट असतात, म्हणजे 2चा फरक असतो, म्हणून गुणाकारामध्ये 2 द्या. पहा, गुणाकार अगोदर करा. 17 दोन्ही काय होतात, 34 प्लसचं साईन घ्या, x वजा 7 घ्या. आता परत इथे वजाचं चिन्ह आहे, इथे अधिकचं चिन्ह आहे. अधिक वजा काय होतो, वजा होतो. म्हणजेच इथे घ्या 34 वजा 7 करा. इथे जर इथे हातचा दिला तर इथे 14 होतात, 14तनं 7 गेले 7 राहतात, आणि इथे 2 राहिले, 2ला 2 खाली आले, किती राहिले इथे 27. म्हणजे x आणि ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर काय राहिलं, 27 येतं. पण कोणत्या संख्येचं चिन्ह येईल, मोठ्या संख्येचं, म्हणजे प्लस 27 आलं का. म्हणजे x वजा 7 नंतरची 17वी समसंख्या आहे x अधिक 27. कळलं का आपल्याला. चला ठीक आहे, गुड बाय.